हाय माझी यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? तुम्ही पण बरे? तर माझ्या मुलीची हळदी होती आणि त्या हळदीमध्ये आम्ही सगळे असे तयार झालो. आई बहीण भाऊ भाऊजाई मिस्टर माझे सासरा आणि भाऊजाई आणि बहीण पण होती. आम्ही सगळे तयार झालो होतो हळदीसाठी. कारण आम्ही बघा मंडप पण टाकला, मंडपचा पण काढला आणि मिस्टर लावता दरवाजा आणि बहीण दाखवते हळद. तर हळद पण आम्ही सोबत घेतली, कारण बाजूलाच हॉल होता, तर 5-10 मिनटावर चालत जायचं होतं. तर आम्ही सगळे निघालो हळदीसाठी. संध्याकाळी 7ची हळदी होती. मिस्टर म्हणतात खुश होते ते पण, तर म्हणतात आता चला लेट झाला आपल्याला, तर आम्ही निघालो होतो हळदीसाठी. तर चला म्हणलं थोडंसं छोटंसं ब्लॉग बनवा हळदीचा. टाईम नाही भेटला तसा, पण भाऊ पण आहे, आई पण आहे आणि बहिणीची मुलं पण आहेत, तिची सून पण आहे आणि जाऊ पण आहे. आम्ही सगळे बघा आता निघालो गेटच्या बाहेर. तर 5-10 मिनटाच्या अंतरावरच हॉल घेतलेला होता, तर तिथं होती हळदी. तर बघा मागं सगळेजण आले. तर इथं आम्ही आता चाललो हळदीला. तर हळदीच्या ठिकाणी जाऊन बघूया. बघा साफसफाई चालू आहे इथं आणि डेकोरेशन पण खूप छान केलं. तर नवरी आहे, नवरीला लग्न घातलं, तिचं पण आणि तिचं फोटोशूट चालू आहे आता सध्या. फोटोशूटसाठी तयार झाली. तसेच तिला खूप आवडलं तर बघू आणि मेहंदी पण दाखवत होती, खूप छान होती मेहंदी पण. आणि ती पण मी संध्याकाळी सगळेच खुश होतात. आणि बाजूला मी पण व्हिडिओ बनवत होते. मी तर सगळी माझी घरची फॅमिली होती, मिस्टरांची नव्हती, फक्त माझी फॅमिली होती सगळी. तर भाऊ भाऊजाई बहीण माझे घरचे सगळेजण होते. आणि हॉल घेतलेला होता, तुम्हाला हॉल दाखवते. त्या हॉलमध्ये सगळं मुलगी होती आणि डेकोरेशन करायला आधीच आलेले होते. तर नवरी पण बाजूला आहे, ती पण आले बघा, ती पण खूप. आणि पाठीमागचं डेकोरेशन पण